25 डिसेंबरपासून ध्वनिमापक यंत्राच्या सहाय्यानं ध्वनी प्रदूषणाविरोधात कारवाई करणार असल्याचं राज्य सरकारनं हायकोर्टात स्पष्ट केलंय। केवळ 131 ध्वनिमापक यंत्रांचं वाटप शिल्लक असून त्याच्या वापरासंदर्भातही प्रशिक्षण दिलं गेलंय। अमेय राणे आपल्यासोबत आहेत। अमेय, काय म्हटलंय कोर्टात राज्य सरकारनं? ज्ञानदा, आज राज्य सरकारवर हायकोर्टाने पुन्हा एकदा ताशेरे ओढल्यात असंच म्हणावं लागेल, कारण की कंटेम म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याची कारवाई आज सुरू झाली तेव्हा राज्य सरकारने हे प्रतिज्ञापत्र सादर केलंय। आतापर्यंत राज्य सरकार झोपलं होतं का किंवा हायकोर्टाकडनं अशा एखाद्या अंतिम जी आहे कारवाईची वाट पाहत होतं का, असा सवाल केलेला आहे। आज राज्य सरकारने जी माहिती दिली आहे त्यात ते म्हणतात की केवळ 131 ध्वनिमापक यंत्रणांचं वाटप शिल्लक आहे। त्यावरही हायकोर्टाने नाराजी केली की आता इतक्या उशिरा तुम्ही वाटप केलंय, त्यामुळे त्याची अंमलबजावणी, संबंधित अधिकाऱ्यांना त्याचं प्रशिक्षण हे सर्व उजाडेपर्यंत जानेवारी 2017 उजाडणार का? त्यावर राज्य सरकारने नरमाईचं धोरण अवलंबत राज्य सरकारने हायकोर्टाला आश्वासन दिलंय की येत्या 25 डिसेंबर 31 डिसेंबर या ध्वनी प्रदूषण ज्यावेळी मोठ्या प्रमाणात केलं जातं, तक्रारी अनेक येतात, त्या दरम्यान ध्वनी डेसिबल मीटरचं जे वाटप झालेलं आहे त्याचा वापर करून संबंधितांवर कारवाईला सुरुवात करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय। त्यामुळे हायकोर्टाने कुठेतरी हे ॲफिडेव्हिट जे आहे ते मान्य करत पुढील सुनावणी येत्या 24 जानेवारी रोजी ठेवली। ज्ञानाला अमेय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।